ग्रामपंचायत सावधचे सदस्य यांच्या माध्यमातून रामदासजी शालिक दलवी यांच्याकडनं गिफ्ट हॅम्पर आहे, त्यांचं मी नक्कीच मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर सुदामजी वेलेकर यांच्या माध्यमातून शीतपेय मिळालेलं आहे, त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर सायनाथ कचरू बजागे याचकडनं सुद्धा मात्र गिफ्ट हॅम्पर आहे. त्याचप्रमाणे सुरेश दलवी याचकडनं सुद्धा मात्र गिफ्ट हॅम्पर दिले जाणार आहे. टॉस विनिंग कॅप्टनला अर्थात स्वर्गीय अजय अभिमन्यू पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन रामजी पाटील याचकडनं शीतपेय देत आहोत, त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर जे आपण चेंडू पाहतो मित्रांनो, त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. किरवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य राकेजी दिगाडकर यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जे मान्यवरांसाठी मित्रांनो जे सन्मान चिन्ह आपण पाहतोय, जे आम्हाला लाभलेले आहेत, रामकृष्ण काकडे, नरेश काकडे, चेतन काकडे, विश्वपाल केणे आणि सुरेंद्र काकडे यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर जे आपण असोसिएशनच्या व्यतिरिक्त जे अंतिम सामना पाहणार आहात, त्यासाठी आम्हाला पहिल्या क्रमांकासाठी आणि दुसऱ्या क्रमांकासाठी सुंदर ट्रॉफीज ते मात्र लाभलेले आहेत, जे आम्हाला माजी उपसरपंच सौभाग्यवती कोमल ताई महेंद्र केने आणि सन्माननीय महेंद्रजी केने याचकडून देण्यात येणार आहेत, त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि जे असोसिएशनची ट्रॉफीज आहेत पहिल्या क्रमांकापासून तर चौथ्या क्रमांकापर्यंत स्वर्गीय बापूदाजी काकडे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय माधवजी बापू काकडे याचकडून दिले जाणार आहेत, त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाजसाठी सुंदर ट्रॉफीज आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमनेपाड्याचे सुभाष जाधव याचकडे दिले जाणार आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. तर जाऊया आता मात्र आपण मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील ही तिसरी लढत. पहिल्या चेंडू अखूट टप्प्याचा ऑन साईडला फुल केलाय, खाली क्षेत्र आहे आणि चेंडूला पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा येतोय बिग हिट षटकार. फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात आणि गोलंदाज राहुल आपल्या षटकाला सुरुवात केली. पहिला चेंडू मात्र खराब लेंथ आपण पाहिली, अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि त्याच्यावर मात्र जबरदस्त फटका विजय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुरुवात चांगली पाहायला मिळाली षटकाराने. इथे मात्र या ठिकाणी बॅकफुटला जाऊन मात्र इनफिल्डच्या डोक्यावर चेंडूला काढल्यानंतर यश आलंय. चेंडू पाहिला तर भरपूर वेळा हवेत होता, क्षेत्रशी जवळपास पोहोचले होते, परंतु सुरक्षित हाताची जोडी मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाली नाही. झेल ड्रॉप होत असताना तुम्ही पाहिलात 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्या आणि शुभागमन इथे मात्र होत असताना कुरुप ग्रामपंचायत आमनेपाड्याचे विद्यमान सदस्य सुभाषजी जाधव यांचं इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या बिनगडी बाद 8. चांगला टचमध्ये आपण पाहतोय, कारण प्रत्येक चेंडूला मात्र परफेक्टली मिडलिंग करतोय विजय पाटील आणि त्यानंतर पाहतो की हा चेंडू मात्र टेकऑफ होऊन मात्र अडीने उचली प्राप्त झाली. खेळायचं होतं हलक्या हाताने, ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला उचली जास्त मिळाले कारणाने मात्र या ठिकाणी पंचांचा लेगबायचा इशारा पाहायला मिळाला. अगदी चेंडू जाऊन शरीरावर आदळतोय. पहिली मंत्रधाव ते मात्र आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. आपण पाहता सरपंच चषक 2022चा हा माथारार अतिशय जबरदस्त हा 16. सुरेख फटका, काय जबरदस्त टायमिंग पाहायला मिळतो आणि चेंडू पाठवला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एका टप्प्याच्या साह्याने साहिलच्या बॅटमध्ये येतो हा हाणागती प्रहार चौकार. अप्रतिम फटका साहिलच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आणि त्यानंतर एश पाहायला मिळतं. एक शॉर्ट टर्नमेंटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्यांदा पाहिलं तर धाव घेण्याचा मात्र कुठेतरी मानस दोन्ही फलंदाजांनी केला होता, परंतु धाडस मात्र केला नाही, कारण ही रिस्की सिंगल होऊ शकली असती, कारण दोघांना माहिती की सुरुवात चांगली झालेली आहे. एक दोन्ही बाजूने मात्र अटॅकिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि मात्र अशा रीती जर आपण एखादी जर विकेट्स जर मात्र इथे मात्र जर गमावली तर मात्र कुठेतरी येणाऱ्या फलंदाजाला थोडंसं दडपण पाहायला मिळू शकेल आणि त्यामुळे मात्र ही धाव त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. स्लॉक स्वीप लगावण्याचा प्रयत्न स्वतः स्लिप झाली त्या ठिकाणी
आणि एक धाव इथे मात्र पुन्हा एकदा पूर्ण करत असताना पंचांचा लिखबायचा इशारा. आज सुद्धा पाहिलं तर आपण तिन्ही पंचांची अतिशय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. काल तुम्ही 2 दिवसाचा जर विचार केला तर मात्र गोकुळ पाटील सर, शकील कोडी सर आणि राजेंद्र पाटील सरांना तुम्ही पाहत होते आणि आज राजेंद्र पाटील सरांच्या समेत आज नवीन पंच आज आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. कारण क्रिकेट या स्पर्धा मात्र पाहिलं तर भरपूर ठिकाणी सुरू आहेत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये मात्र वेल इथे मात्र प्रत्येकाला देता येत नाही आहे आणि त्याचमुळे मात्र थोडंसं ॲडजस्टमेंट मात्र या ठिकाणी केला जातोय. तर पहिल्या षटकाची समाप्ती इथे मात्र या ठिकाणी होत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 14 धावा. पॉझिटिव्ह सोच पवनपुत्र पिशी संघाची कारण टॉस जिंकल्यानंतर त्यांनी बॅटिंग स्वीकारली आणि मात्र चांगला निर्णय मित्रमंडळीने पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. यानंतर तो पुढील सामना असेल जय सावराई येलकुंदे विरुद्ध जय हिंद देवरू. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण आज कुठल्याही संघाची मात्र या ठिकाणी हायगाई केली जाणार नाही. जो संघ वेळेवर उपस्थित नसेल त्या संघाला मात्र डायरेक्टली पेनलाइज केलं जाईल आणि जो आमचा शेड्यूल आहे तो मात्र आज आम्ही कंप्लीट करणार आहोत. तर प्रत्येक संघाला विनंती असेल की आपण वेळेवर इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विकी. सामना करेल साहिल. आतापर्यंत एक चौकारच्या बॅटमधून पाहायला मिळाला 4 धावांवर खेळतोय. 3 चेंडू त्याने फेस केले आणि इथे मात्र चांगल्या चेंडूची फेकी आणि ट्रिपल उद्ध्वस्त. अगदी यॉर्कर लेट डिलिव्हरी, थोडासा स्लोअर वन गतीचा चेंडू होता परंतु ती लेथ मात्र साईला ओळखता आली नाहीये आणि लागतो या ठिकाणी प्रिन्स 11 पीसी संघाला हा पहिला धक्का. खेळ गाजते रण मैदानी. जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली. भरपूर चांगली बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये या दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. तब्बल 14 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळाली परंतु ती पार्टनरशिप इथे मात्र तोडण्यामध्ये यश आलं गोलंदाज विकीला. पहिल्याच चेंडूवर त्याने मात्र विकेटचं पतन आणि आपल्या संघाला सफलता दिली. 4 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र साईला फलंदाज माघारी परतला आणि नवीन फलंदाज आता मात्र विनय येतो या खेळपट्टीवर. विनय सुद्धा आपण जर पाहिलं तर एक जबरदस्त फलंदाज आहे. विनय सुद्धा मात्र एक कीर्तिमान प्रस्थापित केलेला आहे. सलग 6 चेंडूंवर 6 षटकार लगावण्याचा आणि तोच फलंदाज तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. मात्र आणखी अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला परंतु उंची जास्त असल्या कारणाने डीप स्क्वेअर लेगला मात्र हा झेल समाप्त केला. ज्या पावलाने मात्र विनय मैदानाच्या आतमध्ये आला होता त्याच पावलाने आता मात्र माघारी जावं लागेल. धक्का क्रमांक हा दुसरा लागत असताना प्रिन्स 11 पीसी संघाला. आपण भारतीय संघामध्ये या वीरेंद्र सेहवागला पाहायचो, काय जबरदस्त बॅटिंग करायचं परंतु यार लेफ्ट स्क्वेअरला मात्र कुठेतरी या सेहवागने मात्र हा झेल समाप्त केला आणि त्याचा खरं नाव काय सेहवाग नावाने मात्र प्रसिद्ध आहे. क्या बात आहे. इथे मात्र ठिकाणी पलटी शॉट करण्याचा प्रयत्न विजय पाटीलने केला परंतु चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र झाला नाही. डॉट चेंडूची इथे मात्र समाप्ती. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते ते म्हणजे 2 गडी बाद 14 धावा. म्हणजे आतापर्यंत गोलंदाज विकीने एकही धाव खर्च केली नाहीये. 2 गडी बाद केले. काय जबरदस्त गोलंदाज या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल ओर द विकेटने. पुन्हा एकदा मात्र टेक्निक ऑफ साईडला शपल होऊन ऑन साईडला या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न परंतु तेवढा चपलाईने ते मात्र गोलंदाजी पाहायला मिळतोय. युवा गोलंदाज आहे आपण पाहिलं तर विकी परंतु काय जबरदस्त ॲबिलिटी आहे त्याच्याकडे, काय जबरदस्त टॅलेंट आणि त्या टॅलेंटचा मात्र वापर करतोय असं वाटलं होतं की मात्र जी सुरुवात प्रिन्स 11 पीसी संघाने पहिल्या ओव्हरमध्ये केली होती ती सुरुवात मात्र
सातत्य मात्र या ठिकाणी ठेवून मात्र चांगली धावसंख्या इथे मात्र जोडण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्या धाबांवर कुठे ब्रेक लावला गोलंदाज विकीने. आता मात्र बॅटच्या रडारमध्ये चेंडू पाहायला मिळतो, परंतु हवेत खेळला गेला आणि मात्र त्यानंतर मिडविकेटला अजून एक सुरेख झेल पाहायला मिळाली आणि लागतोय हा तिसरा धक्का प्रिन्स इलेव्हन पीसी संघाला. रण मैदानी चौकार षटकारांचा हे सरपंच चषक ठेवलंय एमडी दादानी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज मानाचा. सरपंच चषक ठेव हेच क्रिकेट आहे मित्रांनो. कधी झुकतोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने तर कधी झुकतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी. पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी पाहिली तर बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र या सामन्यावर कुठेतरी वर्चस्व ठेवलं होतं, परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक केलं गोलंदाजाने. हा फटका पाहिला तर चांगला आहे, गॅपमधून ट्रॅव्हल झाले, ताकदचा सुद्धा मात्र पुरेपूर वापर केला आणि चेंडू मात्र निघून जातो या कॉर्नरला. 4 धाबांसाठी हा येतोय चौकार. लाडू बॉलिंग बॅटिंग धुवाधार तुफानी डीजेच्या तालावर एकच आवाज रसिक प्रेक्षकांचा. डीजेच्या तालावर एकच आवाज रसिक प्रेक्षकांचा. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र 4 धावा खर्च केला. एक क्षण असं वाटलं होतं की कुठेतरी या स्पर्धेतील पहिल्या मेडल आपल्याला पाहायला मिळतो की काय, परंतु कौतुक करावं तेवढं कमी. गोलंदाज विकीचं फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 गडी त्याने आपल्या ओव्हरमध्ये मात्र प्राप्त केले आणि अशा रीतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा आपल्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज पहिले तर मयूर आणि मानव असे 2 फलंदाज आपल्याला खेळपट्टू पाहायला मिळत आहेत. मयूर दलवी सुद्धा पाहिला तर एक जबरदस्त परफेक्टली ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहायला जातोय आणि चांगलं योगदान तो सातत्य म्हणून आपण जर पाहिलं तर प्रिन्स इलेव्हन पीसी संघाला नेहमीच देत आले. आणि आता मात्र पाहूया आपल्या संघाला कशा प्रकारे सावरेल आणि किती धावसंख्येपर्यंत मात्र हा संघ आता मात्र मजल मारेल. येणाऱ्या 2 षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज सौरव आपल्या षटकाला सुरुवात करतो, बॅकफुट जाऊन इथे मात्र कट करतो. शॉट पाहिजे डोक्यावर चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झालाय. चेंडू पुढे क्षेत्ररक्षक पाठीमागे धावतायत, परंतु शेवटच्या क्षणी मात्र चेंडू जाऊन सीमेरेषेला धडकता धडकता इथे मात्र पर्यंत आतमध्ये मात्र स्टॉप केला आणि या तब्बल 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. त्या दिशेने आपण जर आउटफील्ड पाहिली तर थोडीशी खालवर आहे आणि आम्ही नक्कीच इथे मात्र थोडंसं रिप्लेमध्ये मात्र चेक करतोय की चेंडूला मात्र थांबवला गेलाय की नाही. येस, पंचासुद्धा मात्र आणखी सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचला जातोय की हा चौकार आहे की नाही आणि आम्ही नक्कीच कंट्रोल रूममध्ये मात्र ते चेक करत असताना ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या सर्व सुविधा तुमच्यापर्यंत मित्रांनो पोहोचवल्या जात आहेत. जबरदस्त टेलिकास्ट आणि पंचाचा सॉफ्ट सिग्नल आहे तर हा चौकार नसेल तर 3 धावा आहेत. पहिल्यांदा 3 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या, कारण जो ऑनफील्ड पंचाचा निर्णय आहे तोच इथे मात्र ठिकाणी ग्राह्य प्रकारला जाईल आणि 3 धाब्याने संघटित धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना 21 या धावसंख्येवर. इथे मात्र ऑन साईडला ड्राईव्ह पाहतोय आपण, चेंडू मात्र काटप्याच्या सारे निघून जातो वाईडिश लॉंग ऑनला. खेळाडू सज्ज आहेत, त्या ठिकाणी 1 धाव कंप्लीट केली गेली. नेक्स्ट मॅच तुम्ही पाहू शकाल जय हिंद देवरुंग विरुद्ध जेव सावराई एलकुंदे असा सामना तुम्ही पाहणार आहात.
काही दिवसांपूर्वी स्वर्गीय मकरंद स्मृती ट्रॉफी जय हिंद देवरिंग संघाने मात्र जिंकली. तर थोडासा शेड्यूलमध्ये चेंजेस आहे कारण एलकुंदे संघ काही कारणास्तव इथे उपस्थित राहणार नाहीये आणि त्यामुळे मात्र यापुढे जो सामना असेल भाबे स्पोर्ट किरवली विरुद्ध जय मल्हार स्पोर्ट किरवली. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचं आहे. यापुढील सामना एकच गावातील हे दोन संघ एकमेकांसमोर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. भाबे स्पोर्ट किरवली विरुद्ध जय मल्हार किरवली. 2 धाबा इथे मात्र फलंदाजाने कंप्लीट केल्या. 24 धाबा धावफलकावर. हा षटक सुद्धा पाहिलं तर सौरवचा चांगलाच पाहायला मिळतोय. पुन्हा आता मात्र ठिकाणी बॅटच्या मात्र ठिकाणी खालच्या बाजूला मात्र ठिकाणी लागल्यानंतर चेंडू निघून जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 धाव इथे मात्र पुन्हा आता कंप्लीट झाली. सुरुवात अतिशय जबरदस्त पाहायला मिळाली परंतु ती सुरुवात इथे मात्र फलंदाज ठेवू शकले नाही. त्याचं कारण विकीचा भेदक मारा तुम्हाला दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून इथे मात्र सौरव सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सौरव चेंडूला मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न थोडासा दुरून करण्याचा प्रयत्न पंचाची दुनियाचं समांतर धाव मिळते अवांतर. दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे ग्रामपंचायत सावतचे माजी उपसरपंच सन्माननीय विनायकजी भामरे साहेब इथे मात्र ठिकाणी आलेले आहेत. मुठवलचे प्रसिद्ध उद्योजक आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र पुन्हा एकदा कट लागून मात्र चेंडू मात्र गॅपमधून ट्रॅव्हल झालाय. चेंडू अतिशय मात्र ऍक्टिव्ह वेगाने मात्र पुढे निघून जातो. छत्रशे पाटे मागे आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही आणि जाऊन मात्र सीमेरेषेला धडकतोय. पंचांचा इशारा 4 धाबांचा. हा युती चौकार. संग्राम सरपंच संग्राम आमने पड्याचा महासंग्राम सरपंच संग्राम आमने पड्याचा महासंग्राम सरपंच संग्राम आमने पड्याचा महासंग्राम सरपंच थँक्यू डीजे अजय. फुलटॉ चेंडू ऑन साईडला मात्र ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न परंतु डीप लॉंग ऑफला मात्र ठिकाणी क्षेत्रक सज्ज आहेत. पहिल्यांदा झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर मात्र हा झेल असल्या कारणाने मात्र झेल मात्र व्यवस्थित पकडू शकला नाही. परंतु फलंदाजाने तब्बल 2 धाबा इथे मात्र कंप्लीट केल्या. तर दुसऱ्या षटकात तुलनेनुसार हा षटक पाहिलं तर चांगलं पाहायला मिळालं प्रिन्स इलेव्हन पिछे संघासाठी कारण तब्बल या ओव्हरमध्ये सौरवने सुरुवात चांगली केली परंतु षटकाचा मात्र अंत कुठेतरी मात्र खराब पाहायला मिळाला आणि एकूणच 14 धाबा या ओव्हरमध्ये खर्च करत असताना फलंदाजाने मात्र या ओव्हरमध्ये कमबॅक केलं. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 3 गडी बाद 32 धाबा. अजून एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. तर लगेच क्षेत्रक्षेत्र तुम्हाला सजवायचं आहे. या पुढची मॅच जय मल्हार स्पोर्ट किरवली विरुद्ध भाबे स्पोर्ट किरवली. दोन्ही संघाच्या संघटनांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. आज खरोखरच दुःखद बातमी अशी आहे की एक नामवंत संगीतकार आणि सुप्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांचं इथे आज पहिले तर काही कारणास्तव निधन झालं. भरपूर त्यांच्या आवाजातून तुम्ही सॉन्ग ऐकले आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्व होती बप्पी लहरी यांचं आज निधन झालं. त्याला नक्कीच आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली देऊया. दरम्यान या ठिकाणी मुठवल गावचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि ग्रुप ग्रामपंचायत सावत मुठवलचे माजी उपसरपंच विनायकजी भांबरे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. तुमचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि शेवटच्या षटकाला मात्र गोलंदाज सुरुवात करेल आता मात्र रोशन स्पोर्ट मुठवल संघाच्या माध्यमातून शुभम. 32 धावा धावफलकावर. आता जर आपण पाहिलं तर कुठेतरी फलंदाजाने कमबॅक केलंय. एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकतो या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. परंतु या ओव्हरमध्ये पाहूया किती धावसंख्या इथे मात्र धोडण्याचा प्रयत्न करतील हे दोन्ही फलंदाज. पहिला चेंडू मात्र वेगवान होता परंतु लाईन चुकीची पाहतोय. डावा स्टिकच्या पलीकडे मात्र निघून जातोय. एक योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून. वाईटचा इशारा. अवंतर चेंडूने मात्र आपल्या षटकाला सुरुवात करतोय शुभम. उंची जास्त आहे मात्र कुठे उंचीचा मात्र तो नक्कीच फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल
कारण चेंडू पडल्यानंतर पाहिलं तर बाउन्स सुद्धा मात्र मिळाला होता, परंतु लाईन मात्र चुकीची पाहायला मिळाली. आज सुद्धा मात्र पाहिलं तर वारा भरपूर वेगाने वाहतोय ऑन साईडला. इथे मात्र खाली राहतोय. कम बॅक डिलिव्हरी ज्या अनुषंगाने चेंडूची वाट पाहिली होती फलंदाज मयूर दलवीने मात्र त्या अनुषंगाने चेंडू आला नाहीये आणि चेंडू आणि बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क तिथे मात्र होत नाहीये. मयूर पाटील आहेत. Yes. आता मात्र कनेक्शन प्रॉपर आहे. टायमिंग सुद्धा जबरदस्त आणि चेंडू मात्र निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 7 धावांसाठी षटकार. दरम्यान इताडे गावचे उद्योजक सन्माननीय रोशनजी पाटील यांचे इथे मात्र शुभ आगमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतो. इथे मात्र सरळ बॅटने लॉप करतोय. फटका तर खूपच छान आहे, परंतु अगदी लॉंग ऑनला मात्र क्षेत्र सज्ज आहेत. एक धाव कंप्लीट केली. जोपर्यंत चेंडूला उतरून फेक करतील तत्पुरते मात्र 2 धावा घेण्याची संधी निर्माण झाली. चांगले बॅटिंग आता मात्र मयूर पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत मयूर पाटीलच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहिले आपण, माफ करा 1 षटकार पाहिला आणि वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय. मानवच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहिले आपण आणि मानव खेळतोय वैयक्तिक 11 या धावसंख्येवर. चांगली पार्टनरशिप या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि या दोन्ही फलंदाजांनी मात्र आपल्या संघाला कुठेतरी मात्र आपण जर पाहिलं तर पुरेपूर सावरण्याचा प्रयत्न करतायत. खराब चेंडू आहे, परंतु या ठिकाणी संधी होती. तुम्ही जर शॉर्ट सिलेक्शन जर केलं तर कदाचित या चेंडूवर षटकार किंवा चौकार सुद्धा मात्र मिळू शकला असता, परंतु तसं काही घडलं नाही. पण त्यांचा वाईटचा इशारा. दुसरा अवांतर चेंडू या ओव्हरमध्ये मात्र हाताळत असताना शुभम आणि आता मात्र या ठिकाणी या षटकामध्ये सुद्धा मात्र धावा भरपूर वेगाने आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येकडे आपण लक्ष वेधूया. 42. आतापर्यंत लिगले चेंडू पाहिले तर सौरभने 3 चेंडू हाताळले आणि तब्बल 10 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्या. अजून 3 चेंडूचा स्केल या पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि 3 चेंडूमध्ये जर एखाद मोठा फटका आला तर कदाचित 50 पेक्षा अधिक धावा इथे मात्र प्रिन्स 11 पिशे संघ जोडू शकतोय. अर्थात विजयदादा पाटील यांचा संघ तुम्ही इथे मात्र इन ॲक्शनमध्ये पाहता. फटका तर चांगला आहे. गॅप सिलेक्शन मात्र चुकीचं, कारण चेंडू हवेत केला. मिडविकेटला खेळाडू सज्ज आणि मात्र मयूर पाटीलच्या खेळीचा इथे अंत होत असताना धक्का क्रमांक हा 4 लागत असताना प्रिन्स 11 पीसी संघाला. अजय होते मिडविकेटला. चूक मात्र होणार नाही आणि आतापर्यंत या मास्कमध्ये दुसरा झेल ते टिपत असताना वेलकम आकाश पाटील. काय जबरदस्त भन्नाट फॉर्ममध्ये आहेत. तुम्ही त्यांना सुद्धा खेळताना पाहणार आहात जय हिंद देरुंग संघाच्या माध्यमातून. या सत्रामध्ये सुद्धा पाहिलं तर आणि या असोसिएशनमध्ये पाहिलं तर जय हिंद देरुंग संघ सुद्धा चांगली कामगिरी करतोय. संजय स्पोर्ट साबाद संघ असेल, नक्षत्र स्पोर्ट चौदरवाडा संघ असेल, गावदेवी स्पोर्ट यवई संघ असेल, जे बजरंग स्पोर्ट भाबाले बी संघ असेल, जबरदस्त कामगिरी या संघांची राहिलेली आहे. इथे मात्र खराब चेंडू, पंचांचा भीमरचा इशारा आणि त्यानंतर फ्री हिट चेंडूचा मात्र सामना करेल फलंदाज मानव. नवीन फलंदाज आलेला आहे आदेश. पाहूया आदेशला कोणता आदेश दिला असेल कॅप्टनने, कारण स्लॉट षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि मानवला आता मात्र फ्री हिट खेळण्याची संधी इथे मात्र या ठिकाणी निर्माण होते. शुभम मार्गस्थ होते. या इथे मात्र मी टायमिंग फटका आहे. फटका हवेत खेळला गेला, परंतु उंची जास्त झेल तिथे समाप्त केला, परंतु फलंदाज फ्री हिट चेंडूवर धावचीच्या स्वरूपात इथे मात्र बाद होतोय. आणि अशी दृश्य आपल्याला कमीत कमी पाहायला मिळत असतात फ्री हिट चेंडूवर, कारण असा हा चेंडू आहे की त्याच्यावर तुम्ही धावचीच्या स्वरूपातच बाद होऊ शकता आणि त्याच पद्धतीने आता मात्र फलंदाज इथे मात्र बाद होत असताना एक धाव कंप्लीट केली होती. या मानवने दुसऱ्या धावेचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण त्याला सुद्धा ठाऊक होते की त्यांनी झेल गॅदरिंग केल्यानंतर लगेचच मात्र चेंडू एस्टॅनवर त्यांनी फेक केले आणि आता मात्र नवीन फलंदाज येईल ज्यांनी काही 1-2 स्पर्धेमध्ये कॅप्टनचा कारभार सुद्धा सांभाळला होता. परंतु शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र शेवटचा सामना चेंडूवर करेल फलंदाज आदेश. फटका तर पाहिलं तर हवेत केला आहे. इथे मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मात्र क्षेत्ररक्षक होते, परंतु चेंडूवर मात्र व्यवस्थित पोहोचले नाही. 2 धावा इथे मात्र
सहजपणे पूर्ण केल्या आणि अशा रीतीने पहिल्या डाबाचा खेळ इथे मात्र समाप्त होत असताना तर 4 षटकांची समाप्ती गडी गमावले पिछे संघाने एकूण 5 आणि या धाबा जोडल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 46 आणि हा सामना जिंकायचा असेल रोशनेश्वर मुठवल संघाला तर या संघाला 4 षटकामध्ये 47 धाबांचा पाठलाग इथे मात्र करावा लागेल. तर या धाबांचा पाठलाग कशा रीतीने होईल तत्पूर्वी आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. जयमल्हार स्पोर्ट किरवली संघाचा कर्णधार आणि भावेश स्पोर्ट किरवली संघाचा संघनायक कारण काही कारणास्तव मित्रांनो पहा एलकुंदे संघ येणार नाहीये त्यामुळे एलकुंदे आणि देवरुंग संघाची जी मॅच होणार होती ती मात्र होणार नाही. तर किरवली संघाच्या दोन्ही संघांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. आज स्पर्धेचा तिसरा दिवस आणि भरपूर मान्यवर तुम्हाला सकाळच्या सत्रामध्ये या व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि पिची संघाला विनंती असेल की आपण विलंब न लावत असताना लगेच तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे कारण आज आम्हाला एकूण 11 सामने कव्हर करायचे आहेत. एक संघ नक्कीच आम्ही क्वालिफाय करणार आहोत आजच्या दिवसामध्ये. एकूण 12 संघांना संधी निर्माण झाली या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. पहिला सामना जिंकला गावदेवी स्पोर्ट येवई संघाने जानवल संघाला पराभूत केलं. दुसरा सामना आपण जर पाहिला तर एनके स्पोर्ट खानवल संघाने शिवसेनी देवरुंग पाडा संघाला पराभूत केलं आणि हा तिसरा सामना तुम्ही पाहता प्रिन्स इलेव्हन पीसी विरुद्ध रोशनेश्वर मुठवल. तर एक महत्वाची सूचना अशी आहे की किरवली संघाला मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे. भावेश स्पोर्ट किरवली आणि जयमल्हार स्पोर्ट किरवली कारण या पुढील या दोन संघामध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. जय मल्हार स्पोर्ट किरवली आणि भावेश स्पोर्ट किरवली या दोन संघांना विनंती करतो की आपण टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. जास्त विलंब मित्रांनो प्लीज करू नका. तर टार्गेट आहे एकूण रोशन स्पोर्ट मुठवण संघाचा विचार केला तर 47 धावांचं आणि हा वन कशा ते पूर्ण करतील मुठवण संघ. तर आपण ऐकूया या दुसऱ्या डावामध्ये आमचे सहकारी समालोचक राहुल भुईर यांच्या मधुर वाणीतून. जय हिंद देवरू संघ आपण कुठे जायचं नाहीये लक्ष असू द्या.
थँक्यू सो मच. प्रिन्स 11 पीसीला 2 धावेची पेनल्टी आहे. दरम्यान हवेत केले होते फटका तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चूक होणार नाही. या पहिला धक्का लागत असताना दरम्यान रोशन स्पोर्ट्स मुठवल टीमला विजयासाठी टार्गेट या मॅच मध्ये 47 आहे आणि पहिलाच बॉल वरती येते ही पहिली विकेट. सरपंच चषक ठेवलाय मटन जाधवनी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज यो मानाचा. सरपंच चषक ठेवलाय एमडी दादानी आज यो मानाचा. या दरम्यानचा हा चांगला चेंडू आणि पहिली धाव. टार्गेट एकूण 47चं टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आज स्पर्धेचा 3रा दिवस सरपंच चषक आपल्याला पाहायला मिळतो. मदनजी जाधव एमडीच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन दमदार दर्जेदार फुल टॉस टर्न करत असताना शॉट ऑन साईडला खेळालेत. डीप मध्ये तिथे फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग या दरम्यानची चांगली झाली आहे. चेंडू शिवस्तून फेक करेपर्यंत 2 रन धावून घेतल्या जातात आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जातीय पुढे. धावफलक 3 या आकड्यावरती दरम्यान आपल्याला पाहायला मिळतं. रिनेश पाटील आमचे ऑफिशियल गुणसंख्या लेखक आमच्यापर्यंत माहिती देत असतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. दरम्यानचा हा चेंडू डावा स्टिक वरती डावे स्टिक उडवण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट देखील झालाय. सांग अपील देखील होते. अंपायरचा इशारा व्हाईट बॉलचा आपल्यापर्यंत आला आणि प्लस धाव देखील एक मिळेल. सन्माननीय परेशजी बारशे यांचं शुभागमन त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आमने आमने पाड्याचे जे सदस्य देखील आहेत ग्रामपंचायत आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आणि पहिल्या दिवसापासून आपण बघतो मोठ्या संख्येनं पाहुणे मान्यवर देखील या स्पर्धेसाठी. नक्कीच मगाशी योगेशने सांगितल्याप्रमाणे बप्पीदाचं नक्कीच निधन झालं आज. एक अप्रतिम नक्कीच संगीतकार गीतकार लेजेंडरी ज्यांना म्हणू शकतो आपण आणि या संगीत क्षेत्रातील 2 सूर नक्कीच हरवले. अगोदर लता दीदींचं देखील निधन झाला होता आणि आज बप्पीदा देखील आपल्यापासून दूर गेले. तर त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली स्पर्धेच्या माध्यमातून. भरपूर त्यांचे सॉन्ग डीजे मास्टरला विनंती आहे की बप्पीदाचे असे भरपूर सॉन्ग आहेत आपण प्ले केले तर हरकत नाही आजच्या दिवसामध्ये. त्यांना श्रद्धांजली म्हणून भीमर आहे. खराब चेंडू खराब गोलंदाजी होत असताना भीमर चेंडू संघाला बिमार करतो आणि अंपायरचा इशारा नो बॉलचा आपल्यापर्यंत आला. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. दिनेश पाटील धावफलक सजवत असताना नक्कीच आपल्या लेखणीतून संघाची धावसंख्या धावफलकावरती 6 या आकड्यावरती धावफलक 47चं टार्गेट या मॅच मध्ये. प्रिन्स 11 पीसी विरुद्ध रोशन स्पोर्ट्स मुठवल अशी मात्र ही लढत पाहायला मिळते. आजचा हा स्पर्धेचा सलग 3रा दिवस आहे. राऊंड विकेटना फटका सुंदर विषय पण देखील आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू वेगानं चाललाय. बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना 4 धावांसाठी चौकार. दरम्यानचा फटका तर हवेत आम्ही सामेंगे. शॉर्ट फिल्डर आहे झेलच्या खाली. साईल मात्र पकडला झेल आणि संपला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज शुभमचा खेळ. धक्का लागत असताना 2रा मैदानाच्या आतमध्ये रोशन स्पोर्ट्स मुठवळला खेळाडू बाद.
नवीन फलंदाज आले अजय मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय मदनजी जाधव साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धेचे नक्कीच आमचे लाडके आयोजक आणि ओमसाई आमने क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय MD अर्थातच मदनजी जाधव साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. राऊंड विकेट फुल टॉस फटका हवेत खेळत मिस्तामिंग शॉट. पुन्हा एकदा तोच फिल्डर झेलच्या खाली. वन मोर विकेट डाऊन. चांगला खेळ नक्कीच प्रिन्स 11 पीसी टीमचा या मॅच मध्ये पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा धक्का रोशन स्पोर्ट्स मुठवल टीमला खेळाडू बाद. आणि किरवली दमदार मॅच. आणि कॉमेंटर बॉक्स मध्ये देखील किरवलीचेच कॉमेंटेटर आपल्याला दरम्यान पाहायला मिळतीलच. अजय कडा मुकाबला आहे. कडा संघर्ष दोन टीम मध्ये. डीजे थँक्यू. नक्कीच बप्पीदाचे सॉन्ग नक्कीच ऐकू. त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. एक लेजेंडरी संगीतकार गीतकार आणि आपल्या नक्कीच देशाचाच आपण म्हणू शकू जानूशंगानं जन जे संगीत दिलेत ते नक्कीच त्यांच्या अमरेत. दोन लेजेंडरी नक्कीच गायक आज आपल्याला मात्र सोडून गेलेत. यावेळेचा हा फटका हवेत आहे. मिसामिंग शॉट झेलची संधी प्रयत्न केला मात्र चेंडू चोचून फेक करेपर्यंत धावा इथनं दोन नक्कीच मिळतील. दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 14 वरती धाव फलक आहे. सन्मान्य शुभाजी जाधव यांचा देखील शुभागमन झालाय. ग्रामपंचायत सदस्य आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांचा शुभागमन मगाशीच झालंय. जाधव साहेब आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे. हा दरम्यानचा चांगला चेंडू. आक्रमण करण्याचा अगोदर विचार होता फलंदाजाचा मात्र गती कमी केली फिंगर रोल करत असताना. आणि असे काही नक्कीच आपल्याला चेंडू कालच्या देखील दिवसामध्ये पाहायला भेटले. प्रिन्स 11 पीसी टीमचा भरपूर चांगला खेळ आतापर्यंत या मॅच मध्ये. अक्षरशः मॅच वरती पकड मजबूत आहे. इथनं रोशन स्पोर्ट्स मुठवळला चांगला खेळ करावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल. मॅच जिंकायची असेल तर प्रयत्न मोठे करावे लागतील. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट फटका हवे ते. टायमिंग या दरम्यानचं प्रॉपर झालं नाही. फिल्डर जेलच्या खाली आहेत. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना रोशन स्पोर्ट्स मुठवळला 1 मोर विकेट डाऊन खेळाडू बाद. अप्रतिम संगीत आपल्याला बप्पी दासा नक्कीच आपण आवाज ऐकला. अमर आहे त्यांचे सॉन्ग. भरपूर भरपूर असे सॉन्ग आहेत. ओव्हर द विकेट ना
चेंडूला बघितलं जाऊ दिले. वेदी सर आम्हाला सांगत असताना वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 जाते पुढे. धावसंख्या धावपलकावरती एकूण 16 आकड्यावरती धावपलक 16 इन बोट. 4 खेळाडू बाद. धावसंख्या 16 वरती 47 टार्गेट आहे या मॅच मध्ये. अजूनही 31 मॅच मध्ये बनवायचा आहे. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू खाली राहिला आणि असे काही चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला भेटले काल देखील आणि आजच्या देखील दिवसामध्ये आपल्याला भरपूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलं आहे नक्कीच. या विभागातील एक नामांकित आणि सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सरपंच चषक 2022चा भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा थरार. विकेटना फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. मात्र आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. धावा एकूण झाल्या. त्या दरम्यान स्कोर बोर्ड वरती 20 धावा आहेत. विजयासाठी अजूनही नक्कीच भरपूर धावांची गरज आहे. तुम्हाला टीव्ही स्क्रीन वरती नक्कीच पाहायला मिळेल आराध्या देखील टीव्ही स्क्रीन वरती. आणि सुंदर चेर आणि तिथे योगी देखील आहेत. मदनजी जाधव यांची नक्कीच ही कन्या आपल्याला पाहायला मिळते टीव्ही स्क्रीन वरती. तुम्हाला पाहायला मिळेल आराध्या. तिचं देखील हार्दिक स्वागत आहे या क्रिकेट टुर्नामेंटच्या माध्यमातून. दरम्यानचा फटका तर हवेत खेळले. तिथं फिल्डर उपस्थित आहेत. अजून एक फलंदाज बाद. जय मल्हार स्पोर्ट्स किरवली संघाच्या संघनायकाने संपर्क साधायचे त्वरित. शेवटचं तुम्हाला ऑफिशियल अलाउन्समेंट असेल. याच्यानंतर अलाउन्समेंट नसणार आहे. तुम्ही तिथे दाखल नसाल तर पेनल्टी. जय मल्हार क्रिकेट संघ किरवली तुम्हाला अंतिम पुकार असणार आहे. या गोष्टीची नोंद घ्यावी. नवीन फलंदाज झालेत मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यानचा फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डिंग देखील तेवढी चांगली पाहायला मिळते आपल्याला. धाव फक्त एकच मिळेल. आतापर्यंत भरपूर चांगला खेळ प्रिन्स 11 पीसे टीमचा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला भेटला. विकेट टू विकेट गोलंदाजी. पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग झाली. खास करून सर्वांनी चांगले योगदान दिलं. त्याच्यामध्ये नक्कीच विजय असतील, मानव असतील, मयूर असतील असं आणि अजून एक फलंदाज येत नव्हतील बाद. नवीन फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. विराज आलेत. भागीदारीची गरज आहे. पार्टनरशिपची गरज आहे. रोशन स्पोर्ट्स मुठवळ संघाला यावेळेचा फटका तर चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील.
अशाच काही फटक्यांची गरज आहे, कारण का विजयापासून भरपूर दूर आहे आणि आता मात्र प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. आला हा षटकार. जबरदस्त आवाज पपिदा लहरीचा नक्कीच तुम्ही ऐकला. विकेट ना यावेळेस हा फटका हवेत खेळत मिसामिंग शॉट जेलची संधी नसणार आहे, कारण का फिल्डर भरपूर दूर डीप मध्ये पेट्रोलिंग करत होते. तोपर्यंत 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. धावसंख्या 29 अजूनही विजयासाठी या मॅच मध्ये बनवायच्या आहेत धावा. 18 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 18 धावेची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. प्रयत्न सुरू आहेत आणि प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करावे लागतील. ओव्हर द विकेट नवा पिच आहे. फटका देखील सुंदर खेळलेत. तिथं फिल्डर उपस्थित आहे. चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. प्रयत्न भरपूर चांगला होता, मात्र तेवढी चांगली कॅच तिथे घेत असताना व्हेरी गुड फिल्डिंग खेळाडू बाद. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो. तर आपण या ठिकाणी थोडक्यात नाणेफेक येणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन इथे मात्र सज्ज झालेले आहेत. भावेश स्फोट किरवली आणि जय मल्हार स्फोट किरवली. दरम्यान या ठिकाणी ग्रामपंचायत आमदारचे विद्यमान सदस्य सन्मान परेशजी बारशी आणि मुठवलगावची उद्योजक विनायकजी भांबरे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत सावतचे या दोन मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी थोडक्यात नाणेफेकी करणार आहोत. कारण आज आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळेच मी सर्व संघांना विनंती करतो की आपण वेळेवर इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. तर दोन गावातील हे दोन संघ एकमेकांसमोर खेळताना पाहणार आहात. एक गावातील दोन संघ. ओके विनायकजी भांबरे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल. भावेश स्फोट किरवली आणि जय मल्हार स्फोट किरवली. 2 मिनिटं पंच फक्त. तर टॉस करतील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत आमनेची परेशजी बारशी साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. MD असं कॉल होतं मनीष यांचं आणि तेच आलेलं आहे. टॉस जिंकला जय मल्हार स्फोट किरवली संघाने आणि टॉस विनिंग कॅप्टनला स्वर्गीय अजय पाटील यांच्या स्मरणार्थ सचिन पाटील स्पॉन्सर शीतपेय आहे ते आपण देणार आहोत. आणि मनीष तुम्हाला आम्हाला फक्त निर्णय कळवायचा आहे. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांचा आभार. टॉस जिंकला जय मल्हार स्फोट किरवली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. तर जाऊया आता मात्र आपण कॉम्बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत राहुल भोईर. थँक्यू. थँक्यू सो मच योगी. 6 चेंडू 18ची गरज आहे. पहिला चेंडू फुल टॉस होता, त्याचा मात्र जास्त काय फायदा घेतला नाहीये. तिथे मात्र फिल्डिंग थोडीशी लेझी झाली. तोपर्यंत मी दिला 2 धावा. धावा आता मात्र प्रत्येकी महत्वाची असेल. अंपायरचा इशारा लेग बायस आपल्यापर्यंत आला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या एकूण 31. जो संघ जिंकणार आहे तो संघ किरवली या सामन्याच्या नंतर लगेच मॅच खेळणार आहे जय हिंद देवरुंग संघाच्या अगेन्स्ट. तर जय हिंद देवरुंग संघाने कुठेही जायचं नाही, लक्ष असू द्या. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आता मात्र करत असताना गोलंदाज मानव या षटकामध्ये. दरम्यान अजून एक चांगला चेंडू आला डॉट बॉल.
नक्कीच आता मात्र मॅच जर बघितली तर इथनं नेट टू नेट आहे आणि डॉट चेंडू जर खेळले गेले तर मॅच मात्र इथनं जिंकता येणार नाही. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे आणि विजयासाठी 16 धावेची गरज आहे. 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे. हा चेंडू चांगला आहे, लाईन मिस केली आहे. यो मिस आय विल डेफिनेटली हिट फलंदाज बाद. दोन चेंडू शिल्लक आहे, 16 धावेची गरज आहे. जय मल्हार किरवली संघ आपण देखील रेडी राहा आणि त्यांच्या अगेन्स्ट 22 स्पोर्ट्स किरवली संघ असणार आहे. एकाच गावच्या 2 टीम. हा चेंडूवाला डॉट आणि या मॅच मध्ये नक्कीच पूर्णपणे आता पकड मजबूत आहे प्रिन्स 11 पीसे टीमची. आजचा हा 3रा दिवस या स्पर्धेचा. 20 तारखेपर्यंत नक्कीच तुम्हाला सरपंच चषकाचा थरार पाहायला मिळेल. या मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू आणि इथनं मात्र सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला खेळ करत असताना प्रिन्स 11 पीसे टीम ना. अभिनंदन ना प्रिन्स 11 पीसे आणि हार्ड लक. रोशन स्पोर्ट्स मुठमल देऊया आपण सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. खेळाडू लगेचच चला फिल्डिंग करणाऱ्या टीमना विनंती आहे आपण लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायची. अजिबात तुम्हाला वेळ खर्च करायचा नाही. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. योगी पाटील असते मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी. मयूर ज्यांना नक्कीच 14 धावा बनवल्या. गोलंदाजी करत असताना 9 धावा खर्च करत 3 विकेट घेतल्या. तो मयूर ठरला या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देणार आहोत. त्यांनी अष्टपैलू कामगिरी केली. बॅटिंग करत असताना 14 धावांचं योगदान दिलं आणि गोलंदाजी करत असताना एका षटकाच्या स्पेलमध्ये 3 विकेट्स त्याने प्राप्त केले आणि तो खेळाडू आहे मयूर पाटील. प्रिन्स 11 पीसी संघाचा हा खेळाडू आहे. तर मी सन्माननीय यशवंत काकडे साहेबांना विनंती करतोय सुंदर ट्रॉफी आणि जो शीतपेय आहे तो आपल्या शुभ हस्ते आपण द्यायचा आहे. ट्रॉफी लाभली आहे आम्हाला विश्वासजी शिंगोले आणि सचिन जाधव याचकडनं आणि शीतपेय लाभलेला आहे सुद्धा वेलेकर यांच्या माध्यमातून. काका ती आपण थम्सअपची बाटली सुद्धा द्यायची आहे. काकांना विनंती करतोय की आपण शीतपेय देऊया. त्यानंतर सावतगावचे ग्रामपंचायत सदस्य रामदास दलवी स्पॉन्सर गिफ्ट हॅम्पर आहे. मी विश्वासजी शिंगोले यांना विनंती करतोय की आपण गिफ्ट हॅम्पर या ठिकाणी परिधान करायचा आहे.